देशाच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप झाल्याचं चित्र सध्या दिसत आहे। नमस्कार, मी निकिता आणि तुम्ही पाहत आहात वन विजन मीडिया। आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार राघव चड्डा यांनी एक मोठा निर्णय घेत आम आदमी पार्टीला रामराम ठोकत भारतीय जनता पार्टीमध्ये विलीन होण्याची घोषणा केल्याची माहिती समोर येत आहे। सर्वात मोठी गोष्ट म्हणजे ते एकटे नाहीत, त्यांच्यासोबत आणखी 6 राज्यसभा खासदार अशोक मित्तल, संदीप पाठक, हरभजन सिंग, राजेंद्र गुप्ता, विक्रम सानय आणि स्वाती मालिवाल यांनाही या निर्णयात सहभाग घेतल्याची माहिती आहे। या सर्वांनी मिळून राज्यसभेच्या सभापतीकडे आवश्यक कागदपत्र सादर केल्याचं सांगितलं जात आहे। या निर्णयामध्ये एक महत्त्वाचा घटनात्मक मुद्दाही समोर येतोय। राज्यसभेत आम आदमी पक्षाचे एकूण 10 खासदार असताना त्यापैकी 7 खासदारांनीच एकत्रितपणे पक्ष सोडण्याचा निर्णय घेतल्याने टू थर्ड रूल लागू होतो। यामुळे हे खासदार आपली सदस्यता टिकवू शकतात असं सांगितलं जात आहे। राघव चड्डा यांनी या निर्णयामागचं कारण सांगताना मोठं वक्तव्य केलं। त्यांनी स्पष्ट शब्दात म्हटलं, मी योग्य माणूस आहे पण चुकीच्या पक्षात होतो। त्यांनी पक्षाने आपल्या मूळ विचारसरणीपासून दूर गेल्याचा आरोपही केला। गेल्या काही वर्षात पक्षात मतभेद वाढत असल्याचं त्यांनी सूचित केलं। दरम्यान या घडामोडींवर संजय सिंग यांनी तीव्र प्रतिक्रिया देत संबंधित खासदारांना अपात्र ठरवण्याची मागणी करण्याचं असल्याचं सांगितलं आहे। त्यामुळे आता हा मुद्दा अधिक तापण्याची शक्यता आहे। या सगळ्या घडामोडींमध्ये सर्वात मोठा फायदा भारतीय जनता पार्टीला होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। जर राघव चड्डा आणि इतर खासदार प्रत्यक्षात भाजपमध्ये गेले तर राज्यसभेतील भाजपची ताकद आणखी मजबूत होऊ शकते। आधीच केंद्रात सत्तेत असलेल्या भाजपला राज्यसभेत अनेक वेळा संख्याबळाच्या अडचणींना सामोरं जावं लागतं, पण अशा प्रकारच्या मर्जरमुळे ती अडचण मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकते। याचा थेट परिणाम काय? महत्त्वाची विधेयक पास करणं सोपं होईल, विरोधकांचा दबाव कमी होईल आणि सरकारला निर्णय जलद घेता येतील। इतकंच नाही तर हा एक मोठा सायकोलॉजिकल इम्पॅक्ट देखील ठरू शकतो। विरोधी पक्ष कमकुवत दिसू शकतात तर भाजप डॉमिनंट फोर्स म्हणून अधिक मजबूत प्रतिमा तयार करू शकतो। यासोबतच इतर छोटे पक्ष आणि स्वतंत्र खासदार देखील भविष्यात सत्ताधारी पक्षाकडे झुकण्याची शक्यता वाढू शकते। त्यामुळे हा केवळ काही खासदारांचा पक्ष बदल नसून एक मोठा पॉवर शिफ्ट ठरू शकतो, ज्याचा परिणाम येणाऱ्या निवडणुकांपासून ते राष्ट्रीय राजकारणाच्या दिशेपर्यंत दिसून येऊ शकतो। तर पुढे काय होणार? हा निर्णय भारतीय राजकारणाला कोणत्या दिशेने नेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तुमचं मत कमेंट मध्ये नक्की सांगा आणि वन विजन मीडियाला लाईक, शेअर आणि फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद।